सोलापूरच्या नवी पेठ मेकॅनिक चौक परिसरातील चिरायू बाल रुग्णालयाच्या 3 डॉक्टरांची नोंदणी महापालिकेच्या आरोग्य विभागानं रद्द केली। जून महिन्यात या डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे 2 वर्षीय बाळाचा मृत्यू झाल्याचा ठपका ठेवून ही कारवाई करण्यात आली। डॉक्टर कुंदन चोपडे, डॉक्टर अभिजित कडले, डॉक्टर अंजली आवटे अशी डॉक्टरांची नावं आहेत। या प्रकरणाचा निवाडा होईपर्यंत तिन्ही डॉक्टरांना वैद्यकीय सेवा देता येणार नाही असं महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांनी स्पष्ट केलं। 8 जून रोजी ही घटना घडली होती। बाळाचे वडील अजिंक्य आठवले यांनी हा घटनाक्रम कथित केला होता। प्रकृती बिघडल्यानंतर अद्विकला चिरायू रुग्णालयात सकाळी 8:30च्या सुमारास नेलं। तिथं त्याला दिवसभर ठेवण्यात आलं। तात्पुरते उपचार करण्यात आले। या प्रक्रियेत सायंकाळचे 6 वाजले। बाळाची प्रकृती बिघडतच गेली। मुलाच्या तोंडातून फेस येत होता। त्यानंतर वरिष्ठ डॉक्टरांनी मेंदूच्या डॉक्टरांना दाखवून घ्या असं सांगितलं। मुलाची प्रकृती आणखी बिघडली। यामुळं आम्ही त्याला पूर्व भागातील मोठ्या खाजगी रुग्णालयात नेलं। तेथील डॉक्टरांनी तुम्ही लवकर आणायला हवं होतं, मुलाला झटका येऊन गेला, सकाळीच तात्काळ MRI किंवा CT स्कॅन केलं असतं तर योग्य उपचार करता आले असते। आता बाळाचं शरीर उपचाराला प्रतिसाद देत नाही असं सांगितलं। दरम्यान उपचारादरम्यान रात्री 12च्या सुमारास अद्विकचा मृत्यू झाला। यानंतर आठवले यांनी महापालिका आयुक्त कार्यालय, आरोग्य विभाग कार्यालय, पोलीस ठाणे, शासकीय रुग्णालयाचं अधिष्ठाता कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आदी ठिकाणी हेलपाटे मारले। यानंतर महापालिकेनं शासकीय रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना समिती नेमून तपास करण्यास सांगितलं। त्यात डॉक्टर दोषी असल्याचं निष्पन्न झालं। यानंतर या अहवालाच्या आधारे आठवले यांनी 20 ऑक्टोबर रोजी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली। तिन्ही डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्यात आला। यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागानं तिन्ही डॉक्टरांची नोंदणी रद्द करण्याचा निर्णय घेतला। तर प्रथमदर्शनी मी असंच म्हणू इच्छिते की हे डॉक्टर कुंदन चोपडे, जे डॉक्टर अंजली आवटे की जिने सर्वप्रथम पेशंट पाहिला होता 8 वाजता, तेव्हाच त्यांनी पेशंटला झटका येऊन गेला आहे किंवा त्याला जुलाब झाले ही ती व्यवस्थित तिने डायग्नोसिस केलं नाही। जुलाबाचे डेफिनेशन असे असते की जुलाब म्हणजे एकाच वेळी लागोपाठ 7 ते 8 वेळेस पातळ संडास होणे, परंतु ह्या पेशंटला ज्या बाळाला होते त्याला झटका येऊन गेला आणि झटक्यामध्ये त्याला एक फक्त संडास झाली होती। परंतु डॉक्टरांनी आणि डॉक्टर अंजली चोपडेंनी व्यवस्थित ट्रीटमेंट न देता फक्त जुलाबाची ट्रीटमेंट देऊन त्यांना 2 तास 8 ते 10 बाहेर ठेवलं। त्यानंतर डॉक्टर कुंदन चोपडा यांनी पण त्याला ICयूमध्ये लवकर शिफ्ट केले नाही किंवा कुठलेही CT स्कॅन MRI सारखे इन्व्हेस्टिगेशन केले नाही। डॉक्टर अभिजित कडले यांनी दरम्यानच्या काळात पेशंटची बाळाची कंडिशन सिरियस होत असतानाही कुठलीही भूमिका ठोस भूमिका त्यांनी घेतली नाही। त्यामुळे या बाळाचा मृत्यू झाला हे आम्हाला प्रथमदर्शनी दिसून आले। परंतु नियमानुसार चौकशी समिती स्थापन करून आम्ही अधिष्ठानाकडे ती सुपूर्त केली। अधिष्ठानाने ती चौकशी समिती स्थापन केल्यानंतर त्याचा अहवाल आम्हाला पाठवला आहे। त्या अहवालातही ते सांगितले की डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे बाळाचा मृत्यू झाला हे नाकारता येत नाही। त्यानुसार त्यांच्यावरती 3 डॉक्टरवरती बाळाच्या वडिलांनी FIR दाखल केली आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही बॉम्बे नर्सिंग ॲक्ट कलम 7च्या नुसार तिन्ही डॉक्टरांचे तात्पुरत्या स्वरूपाची नोंदणी आम्ही रद्द केलेली आहे। ते आता यापुढे जोपर्यंत ही कायदेशीर प्रोसिजर चालू किंवा प्रशासकीय कारवाई चालू आहे तोपर्यंत कुठेही ते प्रॅक्टिस करू शकत नाही। जर त्यांनी कुठेही प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न केल्यास तर आम्ही त्यांचा हॉस्पिटल चिराई हॉस्पिटल हे सील करू। माझा 2 वर्षांचा अद्विक डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे दगावला। माझं बाळ तर गेलं, मात्र अजून कुणाचं बाळ दगावू नये म्हणून मी जून ते डिसेंबरपर्यंत दिवसरात्र एक करून फक्त पाठपुरावा केला। खूप त्रास झाला, मात्र अखेर न्याय मिळाला। 3 डॉक्टरांवर गुन्हा दाखल झाला आणि त्यांची नोंदणी रद्द झाली। आज माझ्या बाळाला न्याय मिळाला असं अजिंक्य आठवले म्हणाले। फेस येत होता, तोंडाला थटपट करत होतं आणि त्याला झटके वारंवार सकाळी 10 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत त्याला झटकेच चालू होते। आम्हाला त्या झटक्याबद्दल काही माहीत नव्हतं आणि त्यांनी फेस आला तरी बघायला तयार नाही। त्यांना सांगितलं की बाबा त्याला जर त्रास व्हायला लागला तर छाती गरगर करायला तर त्यांना सक्शन वगैरे जे काय करायचे ते करा म्हटलं तर त्याने म्हणले की एक्सरेवाला आल्यावर एक्सरे काढून मग पुन्हा आम्हाला एक्सरे काढून मग सक्शन करता येईल। मग त्यांना म्हणलं की एक्सरेवाला बोलवा, तर त्यांनी म्हणले एक्सरेवाला नाही, यायला वेळ लागेल म्हणले। मग हे असं गैरसोय दिसल्यामुळं आम्ही मुलाला त्रास वाढत चालल्यामुळे आम्ही लगेच आमच्या घरच्यांनी सगळ्यांनी
म्हणलं की दुसरीकडे शिफ्ट करायचं. तेवढं कुंदन चोपडे आले. त्याने म्हणले तुम्ही दुसरीकडे जरी घेऊन गेलं तरी मी जे इलाज केला आहे तेच त्यांनी करणार आहेत म्हणले. आणि मला त्रास वाटत असल्यामुळे पुन्हा गेलं. घेऊन जाताना त्यांनी ऑक्सिजन प्रोव्हाइड केलेला नाही. आणि मग तिकडं मार्कंडे रुग्णालयात शिफ्ट केल्यानंतरनं त्यांनी डॉक्टरांनी काय सांगितलं की त्याला हा जो प्रकार आहे तो झटक्याचा आहे आणि त्याच्यावर झटक्यावर कोणतेही इंजेक्शन वगैरे जे काय केलेलं नाही आहे. आणि त्याला MRI CT स्कॅन ECG जे काय काढायचं होतं ते आम्हाला तिथं माहीत झालं की डॉक्टर म्हणले की त्याच्याकडे MRI काढण्यासाठी पण पुरेसा वेळ नाही आहे. आम्ही त्याला त्रास वाढत चालल्यामुळे आम्ही त्याला कृत्रिम श्वासोच्छ्वास देण्याचा प्रयत्न करतोय. आणि दिनांक 8/6/2025 रोजी 12:30 वाजता तर माझ्या मुलाचा मृत्यू झाला आहे. त्यांचे रजिस्ट्रेशन कॅन्सल झालेलं आहे आणि त्यांच्यावर FIR दाखल झालेले आहे. आणि त्यांच्यामुळे आता यापुढे डॉक्टर चुकीचं असं वागणार नाही. माझा मुलगा गेला तर आहे, पण इतर भविष्यात कुणाचा मुलगा दगावणार नाही अशा म्हणजे गैरसोयीमुळे, डॉक्टरच्या गैरवर्तणुकीमुळे मुलगा कुणाचा जाणार नाही. आरोग्य अधिकारी राखी मॅडम आणि आपले जिल्हाधिकारी आशीर्वाद साहेब यांच्यामुळे आज मला न्याय भेटलेला आहे. बाळाला झोपीतच म्हणजे त्रास व्हायला होता. मग आम्ही 8:30-9ला हॉस्पिटलमध्ये आणलं. 8:30-9:45 चिराव हॉस्पिटलला. तिथं गेल्यानंतर अंजली मॅडम होत्या. त्यांना सांगितलं त्याला जे त्रास झाला ते. मग त्यांनी सांगत होते तर त्यांनी आम्हाला ओरडल्या. म्हणजे मी सांगत होते की त्याला झोपीतच शी आली, झटका आल्यासारखं केलं, थरथर कापलं. पण त्यांनी मी जेवढं सांगायला तेवढे ऐकूनच घेत नव्हत्या. आणि म्हटल्या की तू डॉक्टर आहे का मी डॉक्टर आहे. मग मला म्हटलं ही गोळ्या औषध घे आणि तिथं कोपऱ्यात बस. मग आम्ही कोपऱ्यात तिथं बसलो. गोळ्या औषध दिले. 10 वाजता चोपडे सर आले. मग त्यांना बी तेच सांगितलं. मग त्यांनी म्हटलं की झटका येणार आहे किंवा येण्याची शक्यता आहे, ॲडमिट करावं लागेल. त्यांनी आम्हाला ॲडमिट करायला सांगितले आणि आम्ही ॲडमिट केलं. पण त्यांनी आम्हाला कुठं म्हणजे आयसीयूला ठेवलं नाही, ऑक्सिजन लावलं नाही, काही केलं नाही. साध्या वार्डात ठेवले आणि सलाईन लावली. आणि संध्याकाळपर्यंत बाळ आमचं तसंच ठेवले. 6पर्यंत ऑक्सिजन नाही, काही नाही, आयसीयूला नाही, काही नाही ठेवलं. गपची पडूनच होतं ते. त्याला म्हणजे सुद्धच नव्हती कसलीच. सलाईन लावलं तरी बाळ रडलं नाही. म्हणजे असं काहीच त्याचं शुद्धीवरच नव्हतं ते. आम्ही वारंवार सांगायचे, माझी जावाई मी